परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. आपल्यासोबत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शशिकांत शिंदे सर. सर काय बोला, आज बैठक झालेली आहे, 17 जानेवारी काय नाही, आजच्या बैठकीमध्ये आम्ही अंतिम निर्णय घ्यायचा 29 तारखेला ठरवलेला आहे. पहिलीच बैठक होती. या पहिल्या बैठकीमध्ये 1 तारखेला निवडणूक आहे. पहिल्या बैठकीमध्ये कोण कुठल्या जागा लढवणार याच्यावर चर्चा झाली. या सर्व चर्चा होताना फायनल असं झालेलं आहे की 2-4 जागेमध्ये आम्ही बऱ्याच 1-2 पक्षांनी एकमेकांची जागा मागितली. त्याच्याऐवजी काय करायचं याच्यावर अंतिम निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर मग 29ला यादी जाहीर करू. 17 जागांसाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी किती जागा मिळणार, काय ठरलेलं असेल? ते आज सांगत नाही, परंतु आमचं बऱ्याच जागेवर एकमत झालेलं आहे. 29 तारखेला यादी निश्चितपणाने जाहीर होईल. निवडणुकीच्या ह्या संदर्भाने घोडेबाजी झालेली आहे. पक्षामध्ये पैसे वाटण्याचाही आरोप होत आहे. 5-5 लाख रुपये ॲडव्हान्समध्ये 5-5 लाख रुपये वाढलेला आहे असा आरोप आपण पाहिला. काय बोला सर त्याच्याकडे, काय सांगा? मला भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची देखील वाटते. एवढं बहुमत असताना सुद्धा भाजपचे कार्यकर्ते जर आता संधी असताना जर त्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या लोकांना संधी द्यायची, बहुमत असताना सुद्धा त्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय आणि त्यामध्ये आपण निवडून यायचं. मग 2 शंका येतात. एक तर मग त्या असलेल्या महायुतीमध्ये एक वाक्यता नसेल, त्या भीतीपोटी भाजप हा घोडेबाजार करते का, ही पण शंका आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारचा घोडेबाजार करून ज्या लोकांनी निवडून दिलं, ज्या पक्षाच्या चिन्हावर, त्या लोकांना या ठिकाणी फसवण्याचं काम फक्त काही पैशासाठी जर कोण करत असेल तर मला वाटतं भाजपने ही नवीन संस्कृती पाडलेली आहे. त्याला मला खेद वाटतं. सर, राज्यसभा बघितली आपण, जो ताळमेळ नव्हतं पक्षामध्ये, यंदाची परिस्थिती कशी आहे? नाही, यावेळेला यंदा कुठला पक्ष किंवा उमेदवार नाराज आहे का? तर नाराज असेल तर ती नाराजी कशी दूर करतात, काय बोलायचं? उमेदवार आता नाराजी कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे. आमची एवढंच म्हणणं आहे की भाजप आणि मित्र पक्ष त्यांच्या विरोधासमोर उमेदवार उभा करायचा आता आमचं ठरलेलं आहे. प्राजक्ता ज्यावेळेला ते जातील त्यावेळेला मी प्रेस कांद्यामध्ये काल मोठं आंदोलन झालेलं आहे, काय बोलायचं? आणि हर्षवर्धन सरकारची जीभ बोलायची आहे. तुम्ही त्याला त्यांनी आरोप केले, त्याचा त्यांनी आता खुलासा केलेला आहे. मी काल त्याच्या बाबतीत काय बोलायचं ते बोललेलो आहे. कांदा प्रश्नासंदर्भामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये ज्या ज्यावेळेला कांद्याचा प्रश्न आला तेव्हा सरकार गेलेले आहे. ते सरकार सुद्धा कांद्याच्या प्रश्नावर जाणार. तर रोहित पवारांनी आरोप केलेला आहे, जर मेलोडीला कांदा दिला तर कांद्याचे भाव वरती आले असते, काय सांगाल? कांद्याची जाहिरात चांगली झाली असते आणि लोकांना कांद्याचं महत्त्व कळलं असतं. मला वाटतं की त्याचं महत्त्व कळल्यानंतर कांद्याला चांगला भाव आला असता तर रोहित पवारांना म्हणायचं. सर, बकरी मात्र अचानक महापालिकेने बकरा कापण्यामध्ये जी परवानगी लागते अचानकपणे रद्द केलेली आहे. काल मीरा भाईंदर असो, आज सकाळी घाटकोपरमध्ये अनेक विवाद झाले त्या बकराई संदर्भात. सुमया गल्लोगल्ली फिरतात आहे, काय सांगाल सर त्या संदर्भात? वाईट आहे. आज पेट्रोल डिझेलचा भाव वाढतोय, महागाई भरपूर आहे, मात्र सरकार ह्या बकरा इतकं धरून बसलेली आहे. त्यावर आपण कसं सरकारची आणि प्रशासनाची फार मोठी जबाबदारी असते की वातावरण बिघडू नये, समाजामध्ये तणाव होऊ नये. आज जर बघितलं तर सरकार पुरस्कृत आणि प्रशासन पुरस्कृत अशा प्रकारची जर आंदोलनं होत असतील तर मला वाटतं ते चुकीचं आहे. सरकार कुठल्या एका पार्टीचं, कुठल्या एका धर्माचं नसतं. सरकार या असलेल्या सर्वांचं रक्षण करत असतं. पण ज्यावेळेला अशी पद्धत पाहायला मिळतं ते पुरस्कृत आहे आणि मला वाटतं की ते चुकीचं आहे. उद्या याच्यातून काय घटना घडल्या तर त्याची नैतिकतेची जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाला घ्यावी लागेल. बकरीद आहे आणि बकरीदमध्ये काय निर्णय होणार तो त्याच्यामध्ये राज्य सरकार जिम्मेदार असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये आमचं सर्व तालमेल व्यवस्थित आहे आणि आमचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करतो. शशिकांत शिंदे, शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.